हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत ड्रग इन्स्पेक्टरच्या सिलेबस मधला फार्माकोलॉजी सब्जेक्ट मधला थर्ड पॉइंट आहे मित्रांनो, हा अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्स। तर मित्रांनो, याच्या आधी आपण फार्माकोलॉजीच्या सब्जेक्ट मधले 2 पॉइंट ऑलरेडी कव्हर केले। ते कोणते होते? ड्रग अफेक्टिंग कोॲग्युलेशन आणि मित्रांनो फॅक्टर्स अफेक्टिंग ड्रग रिस्पॉन्स। तर हे 2 पॉइंट आपण ऑलरेडी डिस्कस केलेत आणि मित्रांनो त्याचे व्हिडिओ पण आपल्या YouTube चॅनलवर प्लेलिस्ट बनवलेली आहे ड्रग इन्स्पेक्टर, याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाणार आहेत। तर मित्रांनो, आज फ्री ऑनलाइन बॅच डे किती आहे? डे 13। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग बघणार आहेत। तर इथे बघा, पहिल्यांदा आपण हायपरटेन्शन बघू। म्हणजेच हायपरटेन्शन ही कंडिशन कशी असणार आहे? तर मित्रांनो, इथे नावातच आहे हायपर टेन्शन। म्हणजेच हायपर मीन्स मित्रांनो इन्क्रीज झालेलं, म्हणजेच वाढलेलं, अबनॉर्मल झालेलं, हायपर टेन्शन। तर मित्रांनो इथे बघा, नॉर्मल ब्लड प्रेशर। तर मित्रांनो, ह्यूमन मध्ये नॉर्मल ब्लड प्रेशर किती असणार आहे? तर मित्रांनो इथे बघा, 120 mmHg हे काय असणार आहे मित्रांनो? नॉर्मल सिस्टोलिक ब्लड प्रेशर असणार आहे। आणि राईट, आणि मित्रांनो 80 mmHg हे डायस्टोलिक ब्लड प्रेशर असणार आहे। कशामध्ये मित्रांनो? हे असणार आहे नॉर्मल ब्लड प्रेशर। इथे बघू शकता तुम्ही, नॉर्मल ब्लड प्रेशर 120/80 mmHg। तर मित्रांनो हे नॉर्मल झालं। तर मित्रांनो, हायपरटेन्शन या कंडिशन मध्ये ब्लड प्रेशर किती वाढणार आहे किंवा किती वाढलेल्या ब्लड प्रेशरला आपण हायपरटेन्शन असं म्हणणार आहे। तर मित्रांनो इथे बघा, सिस्टोलिक ब्लड प्रेशर 140 mmHg। म्हणजे मित्रांनो, ज्या वेळेस पेशंटचा सिस्टोलिक ब्लड प्रेशर हे 140 mmHg किंवा त्याच्यापेक्षा जास्त असणार आहे, तर त्या कंडिशनला मित्रांनो हायपरटेन्शन असं म्हणतात, राईट। आणि सेकंड मित्रांनो, तर हायपरटेन्शन या कंडिशन मध्ये डायस्टोलिक ब्लड प्रेशर किती असणार आहे? ते असणार आहे मित्रांनो 90 mmHg। 90 mmHg पेक्षा जास्त असेल किंवा 90 mm असेल, तर त्या कंडिशनला मित्रांनो हायपरटेन्शन असं म्हणायचं, राईट। ही कन्सेप्ट क्लिअर झाली। तर इथे बघा, अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग, इथे नावातच आहे अगेन्स्ट, म्हणजे हायपरटेन्शनला ट्रीट करणारे ड्रग। इथे बघा, द एजंट विच आर यूज टू ट्रीट हायपरटेन्शन, म्हणजे असे एजंट जे ट्रीट करणार आहेत हायपरटेन्शनला, अँड यूज टू ट्रीट कॉम्प्लिकेशन ड्यू टू हाय ब्लड प्रेशर। मित्रांनो, ज्यावेळेस पेशंटचा ब्लड इन्क्रीज होणार आहे कितीने? 140 mm/90 mmHg ज्यावेळेस इन्क्रीज होणार आहे, तर त्या कंडिशनला हायपरटेन्शन म्हणतात। आणि ती कंडिशन ट्रीट कोणते ड्रग करणार आहेत? अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्स। आणि मित्रांनो, जे काही कॉम्प्लिकेशन ब्लड इन्क्रीज झाल्यामुळे होणार आहेत, तर त्या कॉम्प्लिकेशनला पण हे ड्रग ट्रीट करणार आहेत। म्हणजे ब्लड प्रेशर वाढल्यामुळे कॉम्प्लिकेशन झाले आणि तोच ब्लड प्रेशर नॉर्मल झाला, तर ते कॉम्प्लिकेशन काय होणार आहेत? ऑटोमॅटिक ट्रीट होणार आहेत आणि हे ड्रग त्याच्यामध्ये यूज होतात। तर मित्रांनो, आता नेक्स्ट पार्ट बघू आपण, क्लासिफिकेशन। तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण फार्माकोलॉजीची स्टडी करतात, तर त्यावेळेस मित्रांनो क्लासिफिकेशन तुम्हाला जर व्यवस्थित माहिती असेल, तर कोणताही क्वेश्चन आला तर तुम्ही त्याचं करेक्ट आन्सर देऊ शकता, फक्त क्लासिफिकेशनच्या बेसिसवर। तुम्हाला जर सब क्लास मधले जे काही क्लास असणार आहेत, तर ते सर्व जर व्यवस्थित माहित असतील, बाय हार्ट माहित असतील, तर तुम्ही आन्सर एक्झॅक्ट देऊ शकता, कॉन्फिडन्सने देऊ शकता आणि कमी टाइम मध्ये स्पेशली देऊ शकता। तर इथे बघू मित्रांनो, अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रगचं क्लासिफिकेशन। तर याच्यामध्ये मित्रांनो 5 मेन क्लास आहेत, जे की 5 मेन क्लास इथे बघू शकता आपण। ते बघू। पहिले मित्रांनो डाययुरेटिक्स। डाययुरेटिक्स हे पण अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग ऍक्ट करतात, म्हणजे तुमचं ब्लड प्रेशर नॉर्मल करण्यासाठी हेल्प करतात। त्याच्यानंतर मित्रांनो रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टीम इनहिबिटर। जे रेनिन म्हणजे रेनिन मीन्स किडनी रिलेटेड आहे, तुम्हाला माहितीच आहे। तर रेनिन अँजिओटेन्सिन ही जी सिस्टीम आहे, त्याला काय करणार आहेत मित्रांनो? इनहिबिट करणार आहेत। आणि हे इनहिबिट झाल्याच्या नंतर काय होईल?
तुमचं ब्लड प्रेशर जे आहे तर ते काय होणार आहे, नॉर्मल होणार आहे. म्हणजे वाढलेलं ब्लड प्रेशर ते काय करणार आहेत, नॉर्मल लेवलला आणण्यासाठी हेल्प करणार आहेत किंवा त्या कंडिशनला ट्रीट करणार आहेत. थर्ड क्लास मित्रांनो सिम्पॅटिक इनहिबिटर्स, हे पण तसेच आहेत. ह्याच्यामध्ये पण 4 सबटाइप आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर आहे मित्रांनो मेन क्लास कॅल्शियम चॅनल ब्लॉकर, हे खूप जास्त यूज होतात. नंतर आहेत मित्रांनो तुमचे वॅसो डायलेटर्स. तर मित्रांनो हे 5 मेन क्लास बघितले. आता त्या क्लास मधले सब टाइप कोणते कोणते ते बघू. पहिल्यांदा आपण बघू डायरेटिक्स. ह्याच्यामध्ये आहे मित्रांनो थायाझाइड्स. कोणता क्लास आहे, थायाझाइड. हाय सेलिंग डायरेटिक्स, अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट. तर ह्याच्यामध्ये मित्रांनो थायाझाइड मध्ये कोण कोण येतं, हायड्रोक्लोरोथायाझाइड, क्लोरथायडॉन, हे असे ड्रग याच्यामध्ये इन्क्लूड होतात. हाय सेलिंग डायरेटिक्स मध्ये काय येतं मित्रांनो, फ्युरेसामाइड. आता इथे थर्ड क्लास बघा डायरेटिक्स मध्ये अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट. ह्याच्यामध्ये मित्रांनो पायरिनोलॅक्टोज हे ड्रग. आणि हे जे क्लासिफिकेशन आहे मित्रांनो आपण जे बघत आहोत, स्टडी करत आहोत, हे केडी त्रिपाठी च्या बुक मधलं आहे. किंवा आपण ड्रग इन्स्पेक्टरची स्टडी करताना सर्व क्लासिफिकेशन मित्रांनो केडी त्रिपाठी बुक मधूनच यूज करणार आहेत. सेकंड क्लास बघा रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टीम इनहिबिटर. जी रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टीम आहे मित्रांनो तर ती काय करणार आहेत, इनहिबिट करणार आहेत. ह्याच्यामध्ये ड्रग बघा ACE इनहिबिटर. मित्रांनो ACE इनहिबिटर म्हणजेच अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाइम इनहिबिटर. तर मित्रांनो ही सिस्टीम इनहिबिट करण्यासाठी जे सब क्लास मधले ड्रग आहेत तर ह्या एन्झाइमला इनहिबिट करतात. ह्याच्यामध्ये कोणते कोणते ड्रग येतात तर मित्रांनो ह्या कॅटेगरी मधले जेवढे पण ड्रग असणार आहेत त्यांच्या लास्टला मित्रांनो पिरिल म्हणजेच PRIL हे 4 वर्ड्स लास्टला येणार आहेत. म्हणजे या वर्ड्सवरून तुम्ही शॉर्ट फॉर्म मध्ये हे क्लासिफिकेशन बाय हार्ट करू शकता. सेकंड बघा आणि ह्याच्यामध्ये बघा ड्रग कॅप्टोपिरिल, इनापिरिल, लिसिनोपिरिल, रॅमिपिरिल हे सर्व ड्रग येणार आहेत. याच्यानंतर बघा मित्रांनो रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टीम इनहिबिटर मध्ये सेकंड जो क्लास आहे सब तो आहे अँजिओटेन्सिन रिसेप्टार ब्लॉकर म्हणजेच AT1. तर मित्रांनो अँजिओटेन्सिन रिसेप्टार ब्लॉकर, अँजिओटेन्सिन रिसेप्टार कोणता आहे त्यालाच मित्रांनो AT1 असं म्हणतात. याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. एक्झाम मध्ये असं AT1 पण विचारलं तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की हे अँजिओटेन्सिन AT1 रिसेप्टार आहे. तर ह्याच्यामध्ये मित्रांनो जे ड्रग आहेत त्याच्या लास्टला काय येणार आहे, सार्टन, SARTAN. हे मित्रांनो सर्व जे क्लास मधले ड्रग आहेत त्याच्या लास्टला तुम्ही बघू शकता लॉरसार्टन, कॅन्डेसार्टन, वॉलसार्टन, टेल्मीसार्टन हे या क्लास मधले ड्रग आहेत. नंतरचा मित्रांनो रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टीम ब्लॉकर मधला डायरेक्ट रेनिन इनहिबिटर आहे ॲलिकॅरिन. तर मित्रांनो हे ड्रग तुम्ही पाठ करून घ्या. मित्रांनो याच्या डिटेल मध्ये आपण त्याचं फार्मॅकोडायनामिक असेल, फार्मॅकोकायनेटिक असेल, युजेस असतील, कॉन्ट्राइंडिकेशन असतील, ऍडव्हर्स इव्हेंट असतील, हे सर्व ड्रगचे आपण मित्रांनो डिटेल मध्ये नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्कीच बघणार आहेत. नेक्स्टचा क्लास आहे मित्रांनो सिम्पॅटिक इनहिबिटर. आता याच्यामध्ये बघा बीटा अल्ड्रोजेनिक ब्लॉकर्स. तर मित्रांनो बीटा अल्ड्रोजेनिक ब्लॉकर काय करणार आहेत, आपली अँटी हायपरटेन्सिव्ह ऍक्टिव्हिटी दाखवणार आहेत. ह्याच्यामध्ये ड्रग बघा मित्रांनो. आणि मित्रांनो ह्याच्या लास्ट मध्ये काय येणार आहे, ओलोल किंवा लोल असं येणार आहे, LOL. इथे बघा प्रोपॅनोलोल, मेटोलोल, ॲटेनोलोल. तर मित्रांनो याच्यावर असं पण क्वेश्चन येऊ शकतो DIच्या एक्झाम मध्ये की खालीलपैकी कोणता हा बीटा अल्ड्रोजेनिक ब्लॉकर आहे. आणि मित्रांनो याच्यामधला एक ऑप्शन तिथे असणार आहे. किंवा मित्रांनो असे तर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट बीटा अल्ड्रोजेनिक ब्लॉकर, ही 3 ऑप्शन असतील आणि एक कुठला तरी दुसरा असेल. तर हे आयडेंटिफाय करणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. आणि हे आयडेंटिफाय तुम्ही आन्सर कोणत्या बेसिसवर करणार, ते ओनली मित्रांनो क्लासिफिकेशनच्या बेसिसवरच तुम्हाला तो क्वेश्चनचा आन्सर आयडेंटिफाय होणार आहे. आता पण सांगतो मी क्लासिफिकेशन खूप इम्पॉर्टंट आहे. नुसते असे कॅटेगरी वाईज नाही, तुम्हाला सब कॅटेगरी पाहिजे. आता तुम्ही डायरेटिक्स म्हणताल, अँटी हायपरटेन्सिव्ह डायरेटिक 2-3 नावं सांगताल, पण नाही
त्याच्यामधला थायझाइड कोणता आहे, हाय सेलिंग डायरेक्टिक कोणता आहे, अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट कोणता आहे, या सर्वांची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो हे क्लासिफिकेशन IMP आहे. ह्याच्यावर मित्रांनो एक किंवा एकापेक्षा जास्त पण क्वेश्चन या क्लासिफिकेशनवर तुम्हाला DIच्या एक्झाम मध्ये दिसणार म्हणजे दिसणार. तुम्ही आधीचे क्वेश्चन पेपर पण बघू शकता. इथे बघा अल्फा प्लस बीटा ॲल्ड्रोजेनिक ब्लॉकर, अल्फा आणि बीटा ॲल्ड्रोजेनिक ब्लॉकर याच्यामध्ये कोणते, लॅबिटालोल आणि कार्बेडालोल. तर हे दोन ड्रग इन्क्लूड होतात. नंतर बघा मित्रांनो फक्त अल्फा ॲल्ड्रोजेनिक ब्लॉकर मध्ये झोसिन वाले येतात ह्याच्यामध्ये. याच्यात पॅराझोसिन, टेराझोसिन, डोक्झाझोसिन, फेंटॅलामाइन हे ड्रग. आणि मित्रांनो सेंट्रल सिम्पॅटोलायटिक्स, कोलेडिन आणि मिथिल डोपा. तर मित्रांनो हे क्लासिफिकेशन तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल तर ह्याची मित्रांनो मी PDF हे टेलिग्राम चॅनलवर देणार आहे आणि टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. नंतरचा क्लास आहे मित्रांनो कॅल्शियम चॅनल ब्लॉकर, जे की अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग कॅल्शियम चॅनलला ब्लॉक करतात. तर ते ड्रग याच्यात आहेत. ह्याच्यात बघा फिनिल अल्कॅलामाइन, त्याच्यामध्ये विरॅम्पिल हे ड्रग येतं. नंतर मित्रांनो बेन्झोडायझापाइन्स, याच्यामध्ये डिल्टेझेम. नंतर आहे मित्रांनो डायहायड्रोपायरिडिन्स. तर मित्रांनो हे याच्या डायहायड्रोपायरिडिन्स कॅल्शियम चॅनल ब्लॉकर मध्ये काय येतं, डिपिन ज्याच्या लास्टला असणार आहे तर ते काय असणार आहे, डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग. तर याच्यामध्ये इन्क्लूड आहेत निपिडिपिन, फेलोडिपिन, अॅम्लोडिपिन खूप जास्त मार्केटमध्ये यूज होतात, क्लिनोडिपिन हे सर्व याच्यामध्ये आहेत मित्रांनो. नंतर आहे मित्रांनो वॅसोडायलेटर्स, याच्यामध्ये ॲट्रिओल डायलेटर्स बघा, हायड्राझाइन, मोनॉक्झिडिल. आणि नंतर आहे मित्रांनो ॲट्रिओल प्लस वॅसोडायलेटर, तर आहे मित्रांनो नायट्रोपेरॉक्साइड सोडियम. तर हे मित्रांनो आपण क्लासिफिकेशन बघितलेलं आहे. तुम्हाला याची PDF भेटेल, तुम्ही व्यवस्थित डिटेलमध्ये स्टडी करा. तर मित्रांनो आता ड्रग बघण्याच्या आधी म्हणजे ज्यावेळेस आपण एक एक ड्रगची स्टडी करू, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर असेल, ACE इनहिबिटर असेल, डायरेक्टर असेल, जे डिटेल स्टडी आपण करणार आहेत. पण त्याच्या आधी मित्रांनो तुम्हाला रेग्युलेशन ऑफ ब्लड प्रेशर कसं होतं, म्हणजेच बॉडीमध्ये जे रेग्युलेशन होणार आहे ब्लड प्रेशरचं ते सिस्टीम समजणं खूप गरजेचे. ही सिस्टीम तुम्ही समजून घेतली मित्रांनो, हे सिस्टीम माहिती असेल तर तुम्हाला ड्रगची मोड ऑफ ऍक्शन समजायला खूप इझी होणार आहे. जर ही सिस्टीम तुम्ही नाही समजून घेतली तर ते डिफिकल्ट होईल. तर मित्रांनो इथे बघा, इन ऑर्डर टू अंडरस्टँड हाऊ अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग ऍक्ट इट कुड बी युजफुल टू रिव्ह्यू द फॅक्टर विच रेग्युलेट ब्लड प्रेशर. म्हणजे मित्रांनो अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग हे कसे ऍक्ट होणार हे स्टडी करायचं असेल तर मित्रांनो तुम्हाला ब्लड प्रेशर कसं रेग्युलेट होईल हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो ब्लड प्रेशर रेग्युलेट करण्यासाठी 4 फॅक्टर खूप महत्वाचे असतात. कोणते कोणते फॅक्टर सर, तर इथे बघा टोटल पेरिफेरल रेजिस्टन्स. तर मित्रांनो टोटल पेरिफेरल रेजिस्टन्स किती असणार आहे यावर पण तुमचा ब्लड प्रेशर कसा रेग्युलेट होणार आहे ते डिपेंड असणार आहे. नंतर आहे मित्रांनो हार्ट रेट. तर मित्रांनो हार्ट रेट किती आहे, एखाद्या पेशंटचा हार्ट रेट किती आहे त्यावर त्याचा मित्रांनो ब्लड प्रेशर किती आहे हे कॅल्क्युलेट करता येतं किंवा तो रेग्युलेट होतो, त्यालाच कार्डियाक आउटपुट. नंतर मित्रांनो कॉन्ट्रॅक्टेबिलिटी, तर त्या कॉन्ट्रॅक्टेबिलिटी किती आहे त्याच्यावर पण डिपेंड आहे. आणि मित्रांनो वेनस रिटर्न, म्हणजेच बॉडीमध्ये ब्लडचं किती प्रमाण आहे, वेनस रिटर्न हार्ट जवळ किती ब्लड येतोय त्याच्यावर पण ब्लड प्रेशर डिपेंड आहे. आता इथे बघा मेनी इम्पॉर्टंट रेग्युलेटरी फॅक्टर वर्क्स इन द कॉम्प्लेक्स इट रेग्युलेट मॅनर ऑफ कंट्रोल blood pressure, interrelated manner to control blood pressure, and essential hypertension is a disease of regulation. The 4 factors namely total. तर मित्रांनो मी तुम्हाला इथे सांगितलंय की 4 फॅक्टर खूप महत्वाचे ते जिथे दिलेले आहे. इथे बघा पेरिफेरल रेजिस्टन्स म्हणजेच TPR हे एक आहे. नंतर आहे मित्रांनो हार्ट रेट,
मायोकार्डियल कॉन्ट्रॅक्टेबिलिटी म्हणजे कॉन्ट्रॅक्टेबिलिटी तुम्हाला सांगितलेलं मी, आणि मित्रांनो वेनस रिटर्न अँड डायरेक्टली अंडर द कंट्रोल ऑफ सिम्पॅटिक नर्वस सिस्टीम. तर मित्रांनो हे कोणाच्या कंट्रोल मध्ये असतात, सिम्पॅटिक नर्वस सिस्टीम. तर मित्रांनो आता आपण क्लासिफिकेशन मध्ये बघितलं की सिम्पॅटिक इनहिबिटर, राईट. नंतर बघा विच हॅज सपोज टू बी डिफेक्टिव्ह इन ए हायपरटेन्सिव्ह पेशंट. तर मित्रांनो हे जे नॉर्मल फंक्शन आहेत, हे जे ब्लड प्रेशर रेग्युलेटरचे नॉर्मल फंक्शन आहेत, वेनस रिटर्न, नंतर कॉन्ट्रॅक्टेबिलिटी असेल, हार्ट रेट असेल, टोटल पेरिफेरल रेजिस्टन्स असेल, हे नॉर्मल फंक्शन मध्ये किती असणार आहे, 120-80 mmHg. पण याच्यामध्ये काही डिफेक्ट आला मित्रांनो, कोणती जर एकही सिस्टीम डिफेक्टिव्ह वर्क करत असेल तर त्यामध्ये काय होणार आहे मित्रांनो, ब्लड प्रेशर इनबॅलन्स होणार आहे. त्याचं बॅलन्स राहणार आहे का त्या सिच्युएशनला, नाही राहणार आहे. तर त्यावेळेस मित्रांनो हे ब्लड प्रेशर काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. 140 पेक्षा जास्त किंवा 90 mmHg पेक्षा जास्त होणार आहे, म्हणजे तिथे हायपर टेन्शन क्रिएट ही कंडिशन ऑकर होणार आहे. तर हे मित्रांनो ब्लड रेग्युलेशन साठी कोणते कोणते फॅक्टर महत्वाचे हे बघितलं आपण. याच्यानंतर मित्रांनो नंतर महत्वाचं बघू की द रेनिन अँजिओटेन्सिन अल्डोस्टेरॉन सिस्टीम. तर मित्रांनो ही जी सिस्टीम आहे ती कशी रेग्युलेट करते ब्लड प्रेशरला, किंवा ह्याचं इन्क्रीज झालं ही ब्लड प्रेशर कशी इन्क्रीज करणार आहे ते बघू आपण इथे. इथे बघा, तर रेनिन अँजिओटेन्सिन अल्डोस्टेरॉन सिस्टीम इट इज इम्पॉर्टंट in maintenance of cardiovascular homeostasis and the control of electrolyte balance. तर मित्रांनो ही जी सिस्टीम आहे ती काय करणार आहे, कार्डिओव्हॅस्क्युलर होमिओस्टॅसिस आणि इलेक्ट्रोलाइट बॅलन्स साठी खूप महत्वाची आहे, राईट. तर मित्रांनो आता ही जे डायग्राम दिसते तुम्हाला, फिगर दिसते, ते याच्यामध्ये समजून घेऊ की याच्यामध्ये काय होणार आहे. आपण ड्रग पण बघितले क्लासिफिकेशन मध्ये की ACH इनहिबिटर असणार आहेत. तर ACH इनहिबिटर हे काय इनहिबिट करून त्यांची अँटी हायपरटेन्सिव्ह ऍक्टिव्हिटी दाखवणार आहेत, म्हणजे ब्लड प्रेशर कंट्रोल करणार आहेत. त्याचं मोड ऑफ ऍक्शन कसं असणार आहे, त्याच्यासाठी मित्रांनो ही आपण सिस्टीम समजणं खूप गरजेचं आहे. ही सिस्टीम जर तुम्हाला माहित असेल तर तुम्हाला ड्रगचं मोड ऑफ ऍक्शन समजायला काही टेन्शन येणार आहे का, नाही येणार. तर मित्रांनो आपण इथे बघू रेनिन अँजिओटेन्सिन अल्डोस्टेरॉन सिस्टीम कशी असणार आहे आणि ती कशी मित्रांनो ब्लड प्रेशर वाढवणार आहे. तर मित्रांनो बघा आता अँजिओटेन्सिनोजन. तर पण पहिल्यांदा मित्रांनो अँजिओटेन्सिजन ह्याला काय करणार आहेत, रेनिन हे जो किडनीचा एन्झाइम आहे तो काय करणार आहे, त्याला कन्वर्ट करणार आहे कशामध्ये, अँजिओटेन्सिन फर्स्ट मध्ये. आणि मित्रांनो अँजिओटेन्सिन फर्स्ट झाला की तर अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाइम म्हणजेच ACE. तर ही ACE काय करणार आहे, त्याला कन्वर्ट करणार आहे कशामध्ये, अँजिओटेन्सिन सेकंड. तर तुम्हाला हे पण माहिती असणं गरजेचं आहे, यांच्यावर पण एखादा क्वेश्चन मित्रांनो येऊ शकतो. इथे बघा आपण क्लासिफिकेशन मध्ये बघितलं की अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाइम इनहिबिटर म्हणजेच ACE इनहिबिटर. तर ह्या प्रोसेसला ते इनहिबिट करणार आहेत. तर अँजिओटेन्सिन सेकंड मध्ये होईल का, नाही होणार. तर मित्रांनो इथे बघा अँजिओटेन्सिन सेकंड ज्या वेळेस फॉर्मेशन होणार आहे तर तो काय करणार आहे, ॲड्रिनल कॉर्टेक्स ऑफ किडनी त्याला काय करणार आहे, स्टिम्युलेट करणार आहे. आणि दुसरी गोष्ट अँजिओटेन्सिन सेकंड काय करणार आहे, व्हॅसोकन्स्ट्रिक्शन करणार आहे. हे जो अँजिओटेन्सिन सेकंड आहे तो दोन गोष्टीसाठी रिस्पॉन्सिबल आहे. एक ॲड्रिनल कॉर्टेक्सला काय करणार आहे, स्टिम्युलेट करणार आहे. कशासाठी स्टिम्युलेट करणार आहे, अल्डोस्टेरॉन रिलीज करण्यासाठी. आणि नंतर आहे व्हॅसोकन्स्ट्रिक्शन करणार आहे. तर मित्रांनो जे आहे ते बघा, व्हॅसोकन्स्ट्रिक्शन झालं तर काय होणार आहे मित्रांनो, इन्क्रीज ब्लड प्रेशर. म्हणजे ह्या सिस्टीम थ्रू ब्लड प्रेशर काय होणार आहे मित्रांनो, इन्क्रीज होणार आहे. आणि हे ॲड्रिनल कॉर्टेक्सला स्टिम्युलेट करून जे अल्डोस्टेरॉन रिलीज झालेले आहे ते काय करणार आहे, Na सोडियम प्लस वॉटर रिटेन्शन करणार आहे.
आणि हे रिटेन्शन झालं मित्रांनो तर ऑटोमॅटिक काय होणार आहे, ब्लड प्रेशर इनक्रीज होणार आहे, राईट. नंतर इथे बघू हे थेअरी मध्येच दिलेलं असेल. अँजिओटेन्सिन, आता बघा अँजिओटेन्सिन इज व्हेरी पोटेंट वॅसोप्रेशर एजंट and its equimolar dosage is 14 times more potent than noradrenaline. It causes strong atrial constriction and rise in the both diastolic and systolic blood pressure. तर मित्रांनो हे अँजिओटेन्सिन जे असणार आहे इथे आपण बघितलं तर हे काय करणार आहे मित्रांनो, दोन्ही जे डायस्टॉलिक असणार आहे जे सिस्टॉलिक ब्लड प्रेशर असणार आहे ते काय करणार आहे, इनक्रीज करणार आहे. On renal edema, renin is released which act on substrate on blood pressure called angiotensinogen. मित्रांनो सबस्ट्रेट ऑफ ब्लडचा काय आहे, अँजिओटेन्सिनोजन, त्यालाच काय म्हणतात, अँड अल्फा ग्लोबुलिन विच इज कन्वर्टेड इनटू अँजिओटेन्सिन फर्स्ट डेका पेप्टाइड. तर ह्याच्यामध्ये ज्यावेळेस कन्वर्ट होणार आहे फर्स्ट मध्ये, तो फर्स्ट कशामध्ये कन्वर्ट होणार आहे मित्रांनो, सेकंड मध्ये. आपण डायग्राम मध्ये व्यवस्थित बघितलेले नसेल, हे थेरी दिलेले तेच. अँजिओटेन्सिन ऑक्टापेप्टाइड बाय कन्वर्टिंग एन्झाइम लोकेटेड इन द लंग्स. अँजिओटेन्सिन स्टिम्युलेट द ॲड्रिनल कॉर्टेक्स टू रिलीज अल्डोस्टेरॉन. तर मित्रांनो इथे तुम्ही याच डायग्राम मध्ये व्यवस्थित समजून घ्या की नेमकं काय होत आहे. ज्यावेळेस अँजिओटेन्सिन सेकंड रिलीज होत आहे तो रिस्पॉन्सिबल आहे मित्रांनो ब्लड प्रेशर इन्क्रीज साठी. तर मित्रांनो आपण जे क्लासिफिकेशन मध्ये बघितलं इथे, ACA इनहिबिटर म्हणजेच अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाइमला इनहिबिट करतात, म्हणजेच मित्रांनो ब्लड प्रेशर नॉर्मल करण्यासाठी मदत करणार आहे हे ड्रग. हे आपण डिटेल मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं मित्रांनो. रेग्युलेशन ऑफ ब्लड प्रेशर, नंतर मित्रांनो रेनिन अँजिओटेन्सिन अल्डोस्टेरॉन सिस्टीम बघितली, क्लासिफिकेशन बघितलं, अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रगचं हायपरटेन्शनची कंडिशन बघितली मित्रांनो. आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सर्व फ्रेंड सोबत शेअर करा मित्रांनो. आणि तुम्हाला काही कन्फ्युजन असेल, रिव्ह्यू फीडबॅक वगैरे द्यायचा असेल तर तुम्ही मित्रांनो कमेंट नक्की करा. थँक्यू.